22 लाख विद्यार्थ्यांची वर्षभराची मेहनत एका साध्या व्हॉट्सअप फॉरवर्ड आणि पैशांच्या बंडल पुढे अक्षरशः कवडी मोल ठरली आहे. 3 मे रोजी तब्बल 22 लाख विद्यार्थ्यांनी दिलेली ही परीक्षा चक्क 15 दिवस आधीच फुटली आणि एका साध्या व्हॉट्सअप मेसेजवरून चक्क विकली गेली. तर पहिले म्हणजे ही साखळी कशी तयार झाली ते पाहूया. नाशिकच्या एका प्रिंटिंग प्रेसमधून एका कर्मचाऱ्याने हा पेपर जयपूरच्या 2 मास्टरमाइंड्सना दिला. तिथून तो गुरुग्रामच्या एका डॉक्टरकडे गेला आणि शेवटी पोहोचला थेट राजस्थानच्या सीकरमधील एका कन्सल्टन्सीच्या 400 सदस्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर. ही साखळी एखाद्या डार्क वेबवरच्या गुन्हेगारी नेटवर्कसारखीच वाटते ना, पण हे सगळं उघडपणे आपल्या फोनवर चाललेलं होतं. दुसरे म्हणजे यामागचा पैशांचा खेळ आणि तो केरळ ट्विस्ट. सीकरच्या ग्रुपवरून पेपर 5-6 लाखांना विकला गेला, पण नागोरच्या एका विद्यार्थ्याने यासाठी तब्बल 28 लाख मोजले. खरा ट्विस्ट म्हणजे सीकरच्या व्यक्तीने हा पेपर केरळमध्ये MBBS करणाऱ्या आपल्या मित्राला दिला. त्या मित्राने परीक्षेच्या आदल्या रात्री तो पेपर PG हॉस्टेलमध्ये काम करणाऱ्या आपल्या वडिलांना फॉरवर्ड केला आणि रातोरात हॉस्टेलच्या सर्व मुलींना तो मिळाला. विचार करा, एका साध्या फॉरवर्डने भ्रष्टाचाराचा असा डॉमिनो इफेक्ट तयार केला की संपूर्ण सिस्टमच हॅक झाली. शेवटी याचा पर्दाफाश कसा झाला? दुसऱ्या दिवशी एका विद्यार्थ्याने लीक्ड पेपर तपासला, तेव्हा बायोलॉजी आणि केमिस्ट्रीचे प्रश्न अगदी स्वल्पविरामासकट हुबेहूब जुळले. तो बिचारा पोलिसांकडे गेला, पण त्यांनी अफवा म्हणून त्याला हाकलून लावलं. मग त्याने थेट NTA ला ईमेल केला आणि IB व राजस्थान SOGने या रॅकेटचा भांडाफोड केला.